आणि यानंतर आपण गुन्हेगारी विश्वातल्या काही बातम्यांकडे वळूया। बातमी नाशिकमधली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये काही पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळतेय। इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना ही मारहाण झाल्याचं समजतंय। 3 ते 4 पत्रकार या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेत। गाड्यांच्या पार्किंगच्या मुद्द्यावरून ही मारहाण झाल्याचं समजतंय। जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सध्या तपास करतायत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधली ही घटना आहे। गाड्यांच्या पार्किंगच्या मुद्द्यावरून पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा हा समोर आलेला आहे प्रकार। इलेक्ट्रॉनिक मीडियाचे हे पत्रकार होते। तब्बल 3 ते 4 पत्रकारांना अत्यंत बेदम अशी ही मारहाण करण्यात आलेली आहे, ज्यामुळे त्यांची प्रकृती सध्या काहीशी गंभीर असल्याचं समजतंय। पार्किंगच्या मुद्द्यावरून ही मारहाण झाल्याची माहिती मिळतेय। मारहाण नेमकी कोणी केली आणि आता सध्या पोलीस या सगळ्या प्रकरणात नेमकी काय तपास पोलिसांचा सुरू आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं। महेश, पार्किंगच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं सध्या समोर येतंय, पण पत्रकारांना अशा प्रकारे मारहाण होणं अत्यंत गंभीर बाब आहे। काय नेमकं सध्या या प्रकरणामध्ये पोलीस करतायत? तपास कुठपर्यंत आलाय? अगदी खरं आहे अजिंक्य। खरं तर आम्ही सगळे जे आहे ते त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये आलेलो होतो। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पार्किंगच्या वादातून काही स्थानिक तरुणांनी जी आहे ती हुज्जत घातली आणि यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामधील पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। यामुळे जे पत्रकार आहेत ते मोठ्या गंभीर स्वरूपामध्ये जखमी झालेले, परंतु वारंवार अशा ज्या तक्रारी आहे, जी मारहाणीची जी घटना आहे ती पत्रकारांवर कायम होत असते। त्याच्यामुळे पत्रकारांसंदर्भातला कडक कायदा करावा अशी देखील मागणी या निमित्ताने पुढे येत आहे। आता या सगळ्या मारहाणी संदर्भात इलेक्ट्रॉनिक मीडिया जी आहे ते आपली रिजनल मीडियाची संघटना ही सगळी आता त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये जमा झालेली आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी अशा संबंधीची मागणी जी आहे ती पत्रकार मंडळीकडून आता करण्यात येत आहे। महेश, पोलीस या सगळ्या प्रकरणात काय म्हणतायत? पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे आणि ज्या पत्रकारांवर हल्ला झाला होता, ज्यांना मारहाण झाली होती, त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे त्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य खरं तर त्यामध्ये एक पत्रकार जो आहे किरण ताजने नामक तो गंभीर स्वरूपाचा जखमी झालेला आहे। त्याला सध्या पुढील उपचारासाठी नाशिकच्या अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। बाकीच्या पत्रकारांची जी प्रकृती आहे माझ्या सहित ही सगळ्यांची स्थिर आहे। मात्र आता पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, कारण आता वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना जर अशा पद्धतीची बेदम मारहाण होत असेल तर आता त्यांच्या देखील सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो पुढे आलेला आहे। त्यामुळे आता सगळे जे पत्रकार आहे ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये जमलेले आहे आणि तक्रार दाखल करण्याचं काम जे आहे ते आता सगळ्यांकडनं सुरू आहे। आणि आता पोलीस यामध्ये नेमकी कशा पद्धतीने कारवाई करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि काळजी घ्या, कारण अशा प्रकारचे हल्ले पत्रकारांवर होत आहेत। पोलिसांना खास करून विनंती आहे की ज्या कोणी पत्रकारांवर हल्ला केला असेल त्यांना तातडीनं गजाआड करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।